हेलो बच्चों, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल गणिताचा बादशाह. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अँगल आणि इट्स मेजरमेंट हा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. या चॅप्टरमध्ये एक्सरसाइज 1.1 ऑलरेडी आपण स्टार्ट केलेली आहे. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 आणि 3 या व्हिडिओमध्ये आपल्याला कव्हर करायचा आहे. तर बघा, क्वेश्चन नंबर 2 काय दिलेला आहे, कन्वर्ट द फॉलोइंग अँगल्स इनटू रेडियन. आता दिलेला अँगल रेडियनमध्ये कन्वर्ट करायचा आहे, म्हणजे कशामध्ये दिलेला असं, डिग्रीमध्ये. मग त्याच्यासाठी मी एक फॉर्म्युला लिहून दिलेला आहे. पहा, हा थिटा जर डिग्रीमध्ये असेल, ह्याला जर रेडियनमध्ये कन्वर्ट करायचा असेल तर थिटाला कशाने मल्टिप्लाय करावं लागतं, पाय अपॉन 180 ने. म्हणजे ह्याने मल्टिप्लाय केलं की तो रेडियन होतो. रेडियन हा ब्रॅकेटच्या डोक्यावर छोटासा सी लिहायचा. ब्रॅकेटच्या डोक्यावर छोटासा सी म्हणजे रेडियन, आणि थिटाच्या डोक्यावर 0 छोटा 0 म्हणजे डिग्री. म्हणजे डिग्री टू रेडियन कन्वर्जन करायचं आहे आपल्याला. त्यासाठी तो फॉर्म्युला यूज करायचा आहे. वाटलंच तर इथं लिहितो मी, डिग्री टू रेडियन. डिग्री टू रेडियन कन्वर्जनसाठी हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. बघा मग, इट इज अ व्हेरी सिम्पल सोल्युशन. 85 डिग्री इज इक्वल टू 85 इंटू पाय अपॉन 180 रेडियन. आता याला सिम्प्लिफाय करायचं थोडंसं. कितीने भाग जाईल, 5 ने जाईल. 5 1 5 6 7 8 3 म्हणजे 35, 5 7 35, 5 त्रिक 15, 16 17 18 30 झाले, 5 6 30 म्हणजे 17 पाय अपॉन 36 रेडियन झाला. रेडियनमध्ये कन्वर्ट. सिम्पल आहे. तसाच सोल्युशन 250 डिग्री इज इक्वल टू 250 इंटू पाय अपॉन 180. तर 250ला जर पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय केलं तर तो रेडियनमध्ये कन्वर्ट होतो. मग बघा, 0 0 कॅन्सल. पुन्हा कशाने डिवाइड होईल का, नाही. 25 पाय अपॉन 18 रेडियन झाला. रेडियनमध्ये कन्वर्ट. सिम्पल आहे. तसंच सोल्युशन -132 डिग्री इज इक्वल टू -132 डिग्री. डिग्रीचं रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं. कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, पाय अपॉन 180 ने. आता पहा, ह्याला सिम्प्लिफाय करू. कशाने डिवाइड होईल, मायनस तर ॲज इट इज राहील. जर आपण डिवाइड जर करायचं ठरलं तर चला 2 ने डिवाइड करू. बेसकून 12, 1 बेसकून 12, 92 18 आणि हा 0 इज इक्वल टू, परत मला वाटतं 3 ने डिवाइड होईल. तर बघा, 66 पाय अपॉन 90 रेडियन. परत 3 ने डिवाइड होईल. 3 2 7, 3 2 7, 3 त्रिक 9 0. पुन्हा कितीने होईल, -22 पाय अपॉन 30 रेडियन. पुन्हा आपण काय करूया, 2 ने डिवाइड करू. 2 1 2, 2 1 2 पाय, आणि 2 15 30 रेडियन. म्हणजे हे फायनल आन्सर, डिग्री टू रेडियन. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा आता, क्वेश्चन नंबर 4 काय दिला आहे, 5 काय दिला आहे आणि 6 काय दिला आहे. तर 4मध्ये दिलं आहे 65 डिग्री 30 मिनिट. म्हणजे हे 30च्या डोक्यावर डॅश आहे, त्याला मिनिट म्हणायचं. म्हणजे 65 डिग्री 30 मिनिट. मग आता ह्याला सॉल्व कसं करायचं बघा. सोल्युशन ह्याला मी लिहू शकतो 65 डिग्री 30 मिनिट. यालाच लिहिताना असं लिहू शकतो 65 प्लस 30, म्हणजे हे 65 डिग्री 30 मिनिट. हे 65 डिग्री ॲज इट इज प्लस 30 मिनिटला डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 1 मिनिट म्हणजे 1/60 डिग्री असतो. म्हटलं ते इथं लिहितो मी. 1 मिनिट म्हणजे किती असतो, तो 1/60 डिग्री असतो. म्हणजेच काय करावं लागेल, 30ला 60 ने डिवाइड करावं लागेल. ह्याने डिवाइड केलं की हा झाला डिग्री, मिनिटाचा डिग्रीमध्ये कन्वर्ट झाला. हा 65 डिग्री ॲज इट इज, कारण की ह्यांची ॲडिशन करण्यासाठी हा डिग्रीमध्ये आणि हा मिनिटमध्ये ॲडिशन करता येणार नाही. पण हा जर डिग्रीमध्ये गेला तर दोन्हीचं युनिट सारखं होईल. मग हे दोन्हीचं युनिट सारखं करण्यासाठी 60 ने डिवाइड केलं आपण मिनिटाला, तर तो डिग्रीमध्ये झाला. आता ह्यांची ॲडिशन करू शकतो. परंतु ॲडिशन करायच्या आधी काय करूया, ह्यांची डिव्हिजन करा. 0 0 कॅन्सल, 3 1 3 3 2 6 म्हणजे 1/2 डिग्री इज इक्वल टू. आता ही ॲडिशन कशी करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. ह्याच्या डिनोमिनेटरला काय नाही म्हणजे 1 आहे. तर 65 इंटू 2 म्हणजे 5 2 10 0, 6 2 12 आणि 13 प्लस 1 इंटू 1 1 डिवायडेड बाय 1 इंटू 2 2 इज इक्वल टू. ॲडिशन जर केली तर 131 डिवायडेड बाय 2, 130 प्लस 1 किती, 131 डिवायडेड बाय 2. हा झाला डिग्रीमध्ये. परंतु आपल्याला डिग्रीचं रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग आता डिग्रीचं रेडियनमध्ये कसं कन्वर्ट करणार, तर 131 डिवायडेड बाय 2 इंटू पाय अपॉन 180 हा झाला डिग्रीचा रेडियन. कशाने डिवाइड होईल का, वरती तर 3 1 4 5 नाही जात. 131 पाय डिवायडेड बाय, खालचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. 18 2
36 आणि हा 0 रेडियन हे फायनल आन्सर. नाऊ हिअर सोल्युशन 75 डिग्री 30 मिनिट इज इक्वल टू 75 डिग्री प्लस 30 मिनिट असं लिहू शकतो मी याला सेपरेट. आता हे 75 डिग्री ॲज इट इज, कारण की आपल्याला डिग्री टू रेडियन करण्यासाठी आधी पूर्ण अँगल डिग्रीमध्ये लागतो. पूर्ण डिग्रीमध्ये दिला आहे का? नाही. 75 डिग्रीमध्ये दिला आहे आणि 30 मिनिटमध्ये दिला आहे, पूर्ण डिग्रीमध्ये नाही. मग पूर्ण डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याची फोड करून असं लिहिलं आपण. आता 30 मिनिटाला डिग्रीत घेऊन जाऊ. 30/60 म्हणजे 60ने डिवाइड केलं मिनिटाला की तो डिग्रीमध्ये जातो. इज इक्वल टू 75 डिग्री ॲज इट इज प्लस 0 0 कॅन्सल 3 1 3 3 2 6 म्हणजे 1/2 डिग्री. आता ह्याची ॲडिशन करू क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. 5 2 10 0 7 2 14 1 15 प्लस 1 × 1 1 डिवाइडेड बाय 1 × 2 2 इज इक्वल टू 150 प्लस 1 151 डिवाइडेड बाय 2 डिग्री. आता हे डिग्रीचं रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. 151 डिवाइडेड बाय 2 × π/180. π/180 ने मल्टिप्लाय केलं की डिग्रीचं रेडियनमध्ये कन्वर्जन होतं. अजून एक 6 आणि 1 7 मला वाटतं डिवाइड होत नाही. ॲज इट इज लिहू आपण 151 π/18 2 36 आणि 0 रेडियन. दिस इज युअर आन्सर. नाउ हिअर सोल्युशन 40 डिग्री 48 मिनिट इज इक्वल टू 40 डिग्री प्लस 48 मिनिट इज इक्वल टू 40 डिग्री प्लस. आता 48 मिनिटाला आपल्याला डिग्रीमध्ये घेऊन जायचं आहे. मग 48ला कशाने डिवाइड करणार? 60ने. हा झाला डिग्रीमध्ये. 40 डिग्री प्लस मला वाटते 4ने डिवाइड होईल किंवा 12ने होईल का? 12 12 24 32 36 12 चौक 48 आणि 12 पंचे 60. 12ने डिवाइड झालं. मग ह्याची काय करूया? ॲडिशन करून घेऊ. 5 चौक 20 आणि हा 0 म्हणजे 40 पंचे 80 सॉरी 200 प्लस 1 × 4 4 डिवाइडेड बाय 5 × 1 5. 4 पंचे 20 आणि 0 जशाला तसे आणि 1 × 4 4 1 × 5 5 इज इक्वल टू 200 आणि 4 204 म्हणजे 204 डिवाइडेड बाय 5 हा झाला डिग्री. आता डिग्रीचं रेडियनमध्ये कन्वर्जन करायचं आहे आपल्याला. तर 204 डिवाइडेड बाय 5 याला कशाने मल्टिप्लाय करायचं? π/180 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे हा गेला रेडियनमध्ये. कितीने भाग जाईल? 4 5 6 मला वाटते 4ने जाईल. चला 4 25 4 1 4 4 3 12 4 चौक 16 17 18 20 4 पंचे 20 पुन्हा 3ने जाईल. 3 2 6 पुढं चालला आहे. 3 1 3 4 5 21 3 7 21 3 1 3 3 5 15 17 पाय डिवाइडेड बाय 15 पाचे किती? 15 15 15 30 15 45 15 60 15 पाचे 75 रेडियन. पुन्हा जातोय का? नाही जात. हां, हे फायनल आन्सर. तर बघा क्वेश्चन नंबर 2 मधले ह्या पद्धतीने आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायचे होते. आता पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 1 2 3 कशामधला? क्वेश्चन 3 मधला. आता क्वेश्चन 3 मध्ये काय करायचं आपल्याला? जे क्वेश्चन 2 होता त्याच्या अपोजिट जायचं आहे. अपोजिट म्हणजे काय? तर कन्वर्ट द फॉलोइंग अँगल इन डिग्रीज. आता डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणजे रेडियनमध्ये दिलेला असणार ऑब्वियसली. आधीच्या प्रॉब्लेममध्ये डिग्रीमध्ये दिला होता, रेडियनमध्ये कन्वर्ट केला. आता डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग बघा रेडियनमध्ये दिलेला असेल, थिटा कशात दिलेला आहे? रेडियनमध्ये. मग थिटाला कशाने मल्टिप्लाय केल्यावर डिग्रीमध्ये जाईल? तर 180/π ने मल्टिप्लाय केला की तो डिग्रीमध्ये जाईल. म्हणजेच रेडियन टू डिग्री. रेडियन टू डिग्री कन्वर्जन करायचं आहे आपल्याला. मग बघा आता रेडियन टू डिग्री कन्वर्जन कसं करतात. आता ह्याला काय करायचं? 7π/12 ॲज इट इज घ्यायचं रेडियनमध्ये. मग 7π/12 ला कशाने मल्टिप्लाय केल्यावर डिग्रीमध्ये जाईल? तर 180/π ने मल्टिप्लाय केलं की हा डिग्रीमध्ये जाईल. हा पाय कॅन्सल. त्याच्यानंतर 2 सकून 12 92 18 आणि हे 0 पुन्हा 3 जाईल. 3 2 6 3 3 9 पुन्हा 2 जाईल. 2 15 30 म्हणजे 7 × 15. हां पुन्हा किती? 7 7 5 35 5 7 1 7 7 3 10 म्हणजे हा झाला डिग्रीमध्ये 105 डिग्री. तसंच हा -5π/3 रेडियन. -5π/3 कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर डिग्रीमध्ये जाईल? तर 180/π ने मल्टिप्लाय केला की डिग्रीमध्ये जाईल. इज इक्वल टू पाय कॅन्सल. 3 × 18 0 आणि -5 × 60
म्हणजे किती 6 पंचे 30 म्हणजे -300 डिग्री. 5 रेडियन इज इक्वल टू 5 इंटू 5ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर डिग्रीमध्ये जाईल तर 180 अपॉन पायने मल्टिप्लाय करायचं म्हणजे हा डिग्रीमध्ये जाईल. मग किती 18/90 का 18/90 आणि हा 0 पाय ॲज इट इज हा झाला डिग्रीमध्ये. सिम्पल आहे. तसेच पुढचे 2 क्वेश्चन आहेत बघा. तर बघा पहिल्यांदा 4 नंबर 3 नंबरचा आपण सॉल्व केला. 4 नंबरचा काय दिलेला आहे 11 पाय अपॉन 18 रेडियन दिलेला आहे. मग बघा सोल्युशन नाही लिहिले तरी चालेल. एक्झाममध्ये लिहा प्रॉपर व्यवस्थित. बोर्डाच्या एक्झाममध्ये लिहायचं स्टेप बाय स्टेप लिहायचं आणि MCQ जर विचारले तर काय शॉर्टकट यूज करायचे. मग बघा आता 11 पाय अपॉन 18 रेडियन 11 पाय अपॉन 18 इंटू 180 अपॉन पाय 180 अपॉन पायने मल्टिप्लाय केले की डिग्रीमध्ये कन्वर्ट होतो. पाय कॅन्सल 18 × 18 18 × 18 0 आणि 11 × 11 आणि हा 0 म्हणजे 110 डिग्री 110 डिग्री. नाव हिअर -1/4 रेडियन -1/4 इंटू 180 अपॉन पाय इज इक्वल टू -4 × 4 4 × 4 चौक 16 17 18 4 पंचे 20 म्हणजे 45 अपॉन पाय कशामध्ये तर डिग्रीमध्ये. सिम्पल होते. इट इज अ व्हेरी सिम्पल. तर विद्यार्थी मित्रांनो आपण क्वेश्चन नंबर 2 आणि 3 मधले सर्व क्वेश्चन ह्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेत. तसेच आपण आता क्वेश्चन नंबर 4 नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टार्ट करूया. तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि पूर्ण चॅप्टर मॅथमॅटिक्सचे बघण्यासाठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.